अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। फांगुळगव्हाण पुलाचा प्रश्न सुटला। जिल्हाधिकारी अशोक शिणगारे यांनी दिला न्याय। ब्रेकिंग न्यूज मराठीच्या बातमीची दखल। मुरबाड फांगुळगव्हाण नाल्यावर देशी लाकडी जुगाड्याच्या माध्यमातून येथील आदिवासी वाड्यावरील विद्यार्थी नागरिक ये जा करत असतात। पावसाळ्यात येथून ये जा करताना जीवाला धोका असतो। मात्र दिनांक 8 ऑगस्ट 2024च्या जिल्हा नियोजन समितीत येथील पुलासाठी 60 लाख रुपयांच्या निधीची मान्यता मिळवून देऊन या आदिवासी बांधवांची पावसाळ्यात होणाऱ्या त्रासातून जिल्हाधिकारी अशोक शिणगारे यांनी कायमची सुटका केली आहे। मुरबाड फांगुळगव्हाण येथील 3 आदिवासी वाड्यांवरील विद्यार्थी नागरिकांना न्याय देण्याचं काम जिल्हाधिकारी शिणगारे यांनी केलंय। येथील नाल्यावर पूल उभारण्याचा प्रश्न निकाली निघालाय। गेल्या 4 दिवसांपूर्वी मुरबाड फांगुळगव्हाण ग्रामस्थांनी नाल्यावर लाकडी पूल जुगाड करून शालेय विद्यार्थ्यांना नागरिकांसाठी पावसाळ्यात या नाल्यावरून जाण्या येण्यासाठी तात्पुरती उपाययोजना केली होती। याविषयीची ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला प्रकाशित केली होती। त्याची दखल जिल्हाधिकारी अशोक शिणगारे यांनी तत्परतेने घेतली आहे। पालकमंत्री शंभूराज देसाई आणि संबंधित सर्व लोकप्रतिनिधींशी विचार विमर्श करून अवघ्या 3 दिवसात तांत्रिक मान्यता आणि प्रशासकीय मान्यता मिळून त्यांनी येथील पुलासाठी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर केला। लवकरच या पुलाचं काम सुरू होईल, पूल बांधला जाईल आणि येथील आदिवासी बांधवांचा दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल। या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आचारसंहितेच्या पूर्वी आवश्यक ती सर्व कारवाई पूर्ण करण्याबाबत जिल्हाधिकारी श्री शिणगारे यांनी सूचना दिल्यात। ब्रेकिंग न्यूज मराठी, मुरबाड।